राज्यातील नगरपालिका आणि नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशावर विरोधकांनी सडकून टीका केली आहे। या निवडणुका केवळ सत्तेचा गैरवापर करून जिंकल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला। आधी विधानसभा आणि आता नगरपरिषदांच्या निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या सोबतच्या दोन्ही पक्षांनी पैशांच्या जोरावर जिंकल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केला। विरोधकांच्या आरोपांना महायुतीने देखील आता सडेतोड उत्तर दिलंय। आपण सविस्तर पाहूयात। निवडणुकीतील पराभवानंतर विरोधकांकडून आगपाखड। महायुतीने सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप। जनमताचा कौल नसताना पैशांवर निवडणूक जिंकल्याचा आरोप। हे जिंकले कसे? सामनातून निवडणूक निकालावर आक्षेप। विरोधकांच्या आरोपांना महायुतीचे प्रत्युत्तर। राज्यातील नगरपालिका नगराध्यक्ष पदाच्या निकालानंतर आता आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडालाय। महायुतीचा हा विजय विरोधकांच्या चांगलाच वर्मी बसलाय। या निवडणुकीत महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा अक्षरशः सुपडा साफ झालाय। सत्तेचा दुरुपयोग करून सत्ताधाऱ्यांनी या निवडणुका जिंकल्याचा थेट आरोप ठाकरे गटाने केलाय। महायुतीला विधानसभेत जशा जागा मिळाल्या तशाच जागा यावेळीही मिळाल्या, याचाच अर्थ हे सगळं मॅनेज असल्याचं राऊत यांनी म्हटलंय। मी जर विधानसभांचे निकाल पाहिले असतील तेच आकडे आहेत, मशीन तशीच सेट आहे। 120 125 भारतीय जनता पक्ष करेक्ट, 54 विधानसभेलाही आणि इथे सुद्धा, आणि 40 42 अजित पवार, आकडे तेच आहेत ना, त्याच मशीन तेच सेटिंग काय। या निकालावरून निवडणुकीमध्ये निकालाचा पॅटर्न सेट केलेला होता। या सेटिंग प्रमाणेच नगरपालिका आणि नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे निर्णय लागले आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातून केलाय। काय आहेत आरोप? मतदार म्हणतात मतदान केलेच नाही, मग हे विजय कसे झाले? भाजपाने कोणता विकास केला? जनहिताची कोणती कामे केली? पैशांनीच हे विजय विकत घेतले जात आहेत। यामुळे महाराष्ट्राची आन बान शान धुळीस मिळाली आहे। प्रत्येक निवडणूक बेईमानी करूनच जिंकायची हा भाजपाचा एकमेव धंदा। राज्याचा निवडणूक आयोग कुंभकर्णाच्या अवस्थेत घोरत पडलाय। संजय राऊतांच्या आरोपाला भाजपनेही जोरदार उत्तर दिलंय। ठाकरे गटाचे अजूनही मोठे पराभव बाकी असल्याचं सांगत 0+0 बेरीज 0 अशा आशयाचे ट्विट करत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावलाय। ठाकरे गटाने या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात असं सांगत निवडणुका गांभीर्याने घेतल्या नाहीत। उद्धव ठाकरे यांनी राज्यात एकही सभा घेतली नाही अशी आठवण करून देत निवडणुका घरात बसून जिंकता येत नसल्याचं भाजपानं ठाकरेंना ठणकावून सांगितलंय। संजय राऊत यांना एवढंच सांगायचंय, मशीन फिट नाहीये, तुमच्या डोक्याला फिट आलेली आहे। ज्या पद्धतीनं हे आकडे लोकांनी दिलेले आहेत, जनतेने आशीर्वाद दिलेले आहे आणि जनतेच्या आशीर्वादावर भारतीय जनता पार्टी आणि महायुती निवडून आली आहे। मशीन कुठेही फिट नाहीये, तर तुमच्या डोक्याला चक्कर आली आहे, फिट आली आहे, त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीची भाषा वापरताय। निकालानंतर भाजप, शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला निश्चितच बळ मिळालंय। याचा परिणाम आगामी महापालिका निवडणुकीत दिसून येईल। महायुतीच्या विजयाची ही पताका खांद्यावर घेऊन आता महापालिकांच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे। त्यामुळे विरोधकांना त्याच्या अस्तित्वाची लढाई अधिक तीव्र करावी लागणार आहे। नाहीतर केवळ सत्ताधाऱ्यांवर आरोप करून त्यांना निवडणुकांमध्ये टिकाव धरता येणार नाही। नाहीतर महापालिकांच्या निकालानंतर पुन्हा हाच आरोपांचा पाढा वाचण्याची वेळ विरोधकांवर येईल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।